वन. किती गोष्टी बघा. थँक्यू. चला गाईज फायनली आता आज देवपूजा देखील करायची. सो त्यासाठी मी आता देव वगैरे साफ करून घेतलेत. तिला देखील देवांना लावलेलं आहे. पहा तुम्हाला तिला लावलेलं दिसत असेल ना. साहेब आता मी जात आहे फुलं घ्यायला. फुलं घेऊन येतो पाहिजे. चला गाईज फुलं तर घ्यायला आलो. तुम्ही ही जास्वंद बघा. जास्वंदवरती ना किती फुलं आहेत ना तुम्हाला दिसत असेल. भरपूर उपाडले आता. मध्ये एक 10 दिवस फुलं नव्हती. आता परत फुलं चालू झाली. आणि गुलाबाची फुलं होतं. गुलाबाला फुलंच नाही इकडे बघा. कवचित दिसतात फुलं जास्त नाहीत. नमस्कार मंडळी, आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुधाम जोगले तुमचं सर्वांचं आपल्या सुधाम जोगले या यूट्यूब चॅनलमध्ये सरचे स्वागत करत आहे. तर मंडळी आज आपण सकाळी ब्लॉगला सुरुवात केली. सो तुम्ही बघितलं असेल देवावरती वगैरे मी झालेले आणि त्यानंतर जेवण वगैरे झालेलं आहे, रेडी झालं आहे. जेवण तुम्हाला दाखवलं नाही. सो आज मुंबईवरून येणार आमचे सर येणार, सर्व सर येणार. सो आज जाणार होतो आपण ते म्हणजेच की तुम्हाला तर माहीत असेल आपण बरेच व्हिडिओ आपले आहेत. 1-2 व्हिडिओ असेल आपल्या की आपण प्लेग्राऊंड बसून देतो स्कूलमध्ये, मराठी शाळेमध्ये म्हणजे रायगड जिल्हा परिषद शाळेमध्ये आपण बसून देतो. सो त्यातून आपण त्यांच्याकडून काय एकही रुपये न घेता आपण फ्रीमध्ये बसून देतो. सो आज त्यासाठी आपण जाणार आहोत. म्हणजे आज सर्व आहे. सो आपण जाऊन बघणार आहोत स्कूल. 2 स्कूलमध्ये व्हिजिट द्यायची आज. जमलं तर 3ऱ्या स्कूलमध्ये देखील जाऊ आणि जाऊन बघूया. आपण सरांना घेऊन जाऊ, तिथं दाखवून स्कूल वगैरे दाखवून घेऊ, फोटो वगैरे काढू मुलांच्या बरोबर. आणि त्यानंतर मग दीपावलीनंतर आपण फिटिंग करणार आहोत. आले का मग आपण चहा वगैरे जाऊन देऊ. चहा वगैरे झाला का मग आपण निघूया जायला. पहिल्यांदा आपण जाणार आहोत कुंभे शाळेमध्ये. त्यानंतर आपण जिथे गावामध्ये जाणार, तिथे देखील मराठी शाळा आहे. चला गाईज मी तुम्हाला सांगतो जेवण देखील रेडी झालं आहे. तुम्हाला दाखवतो एकदा पहिल्यांदा. एकदम गरम झालं बघा. सो इकडं तांदूळ बनवलं, भात बनवून घेतलेला आहे, रेडी झालेला आहे भात आपला. त्यानंतर इकडे म्हणून डाळ बनवली आहे. सो डाळमध्ये फक्त कोथिंबीर टाकायची बाकी. आणि त्यानंतर इकडे बनवलं आपण चिकन देखील झालेलं आहे. आणि चिकनमध्ये आपल्याला बनवायची टाकायचे कोथिंबीर होते का आपण, बस बाकी सर्व रेडी झालं आहे. गाईज आत्ता आपण पोचलो कुंभे गावातील मराठी शाळेमध्ये. सो ही आहे इकडे मराठी शाळा. गाईज आता फायनली आपण देखील पोचलो आहोत कुंभे गावातील रायगड जिल्हा प्राथमिक शाळेमध्ये. आणि इकडे आपले सर देखील बसलेले आहेत. सो इकडे आहेत शाळेतील मुलं, ठीक आहे, म्हणजे अभ्यास देखील करतात ना. आणि आपला मित्र तिकडे अमोल. आता इकडे शाळेतील सर आहेत, ते मुलांना थोडक्यात माहिती देणार आपल्या संस्थेबद्दल. असोसिएशनचे सर्व दारवाडा सर यांच्या द्वारा टाळ्या वाजवल्या जरा. त्यांच्या समोर आमचे सुदाम सर आलेले आहेत, अमोल सर आलेले आहेत, त्यांच्या आठवण टाळ्या वाजवल्या. एक म्हणतो आपण विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती हसू पाहिजे, एक हास्य पाहिजे. विद्यार्थी चेहरे आले की इथं टवटवीत पाहिजे, एनर्जी पाहिजे. हेच उद्देश घेऊन एनर्जी असोसिएशन आपल्यापर्यंत पोहोचलेले आहे. तुमच्यासाठी काहीतरी खेळायच्या वस्तू, म्हणजे आपण म्हणतो की खेळातून शिका आणि हसा खेळा शिस्त पाळा. म्हणजे खेळ सगळ्या गोष्टीमध्ये आहे आणि त्याच खेळाचा उद्देश घेऊन आपल्या इथे खेळणी बसवणे आणि त्याच्यासाठी जागा बघणे हा उद्देश ठेवून सर्व सर शाळेमध्ये आलेले आहेत. मी शाळेचे मुख्याध्यापकांना विनंती करेन की आमच्याकडे बाकीच्या वस्तू सध्या अवेलेबल आहेत, पण एक आर्टिफिशियल आम्ही आपलं गुच्छ देऊन स्वागत करतो. तुम्ही गोल मानून घ्या. इकडे आमच्या सर्व सरांचं स्वागत करत आहे. कर्जतच्या एरियामध्ये आम्ही आता किती 40 जास्त आम्ही खेळण्याच्या काय आहे मी सांगतो. स्लाइड आहे, मेरी गो राऊंड माहिती आहे ना, गोल गोल चक्री, आणि स्विंग झोका. आपल्या विचारात काय आहे की तुम्ही मुलगी तुम्ही शाळेला येते फिट, तर एकेकच्या रिलेशनशिप होते, फ्रेंडशिप होते, आयडियाज येते आणि पढाई बरोबर होते, व्यवस्थित होते. खेळातून शिक्षण आमचं ध्येय आहे. ओके, तो हे आपला विचार आहे म्हणून आम्ही आलो. बरोबर नाही, खूप छान विचार आहे आपला आणि सुंदर विचार आहे. सर आता इकडे मुलांच्यावर एक फोटो काढणार आहोत आणि मुलांना नावं देखील विचारत आहेत. व्हॉट इज युअर नेम? You are Vignesh. Nice to meet you, Vignesh. Thank you.
Very. कुंजल व्हॉट इज युअर What नेम? is your name? Gunjan. तर काय जे बा आता आम्ही पहिल्यांदा इथं आलो ते कशासाठी ते कारण त्याचं असं की मुलांच्याबरोबर फोटो काढता येतं आम्हाला इथे. सो आता इकडे सर मुलांच्या बरोबर उभे राहिले त्यांनी फोटो काढून घेत आहोत आणि शाळेचं नाव आम्हाला पहिल्यांदा फोटोमध्ये यायला लागतं. त्यामुळे आम्ही नावाचं शाळेचं नावाची जी नेम प्लेट आहे तिथे आम्ही फोटो काढतो आणि मुलांची मजा देखील बघा किती मुलांना आनंद झालेला आहे. मुलं खूप खुश देखील आहेत. हे बघा किती मजा करतात ना हात वरती करून सनी. मुलं पण खुश झाली हो. मुलं पण खुश झाली बोलतोय हा. एकदम खुश झाले, एकदम खुश झाले. एकदम खुश झाली. मजा येते पण हं? मजा येते ना. मजा येते, मजा येते. गाईज आता आपण पोहोचलो आहोत जिथे गावामध्ये. झाले? जिथे जिथे हो जिथे गावामध्ये पोहोचलो आणि जिथे गावातलं आपण आता स्कूलमध्ये आहोत. इकडे आमचे सर देखील हे बघा इकडे सर आहेत आणि इकडे ही मराठी शाळा आणि पाठीमागं तुम्हाला सह्याद्री दिसत असेल ना. चला आता आतमध्ये जाऊन बघूया. इकडे मुले किती शांत बसले आहेत बघून घ्या आणि मुलांना बसायला बेंच नाही तर चटईवरती खाली लादीवरती चटईवरती टाकून बसलेले आहेत. आता इकडे मॅडम आता मुलांना थोडक्यात माहिती देत आहेत. हे आपल्या शाळेत भेटण्यासाठी आलेले आहेत मुलांना. आपली शाळा त्यांना बघायची होती आणि त्यानिमित्त आपण पहिल्यांदा त्यांचं स्वागत करूया. तुम्ही टाळ्या वाजून केलेलंच आहे बरोबर. आपल्या शाळेचा मुख्यमंत्री यश आणि आपल्या प्रश्नाची समृद्धी या दोघांना मी आमंत्रित करते. त्यांनी छोटासा बुके देऊन त्यांचं स्वागत करा. या झोका, घसरगुंडी आणि मेरी गो राऊंड माहिती तुम्हाला गोल खेळ तर ते देणार आहेत. तर पहिल्यांदा त्यांना आपली शाळा बघायची होती म्हणून आज आपल्याला भेटण्यासाठी आले. तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी आमच्या मुलांना थोडंसं मार्गदर्शन करावं. थँक्यू थँक्यू. नमस्ते. आता इकडे सर आमचे थोडक्यात मुलांना माहिती देत आहेत. एनर्जी असोसिएशन आहे कारण की सगळी जी युनिवर्समध्ये आहे तिला एनर्जी पाहिजे. एनर्जी खेळायला, एनर्जी शिक्षा करायला, बरोबर आहे की नाही. हेल्दी माइंड आणि हेल्दी बॉडी. ओके. तो स्कूल बेबी यू कॅन जस्ट एक्सप्लेन टू देम. काय तर सांगते की एक शिक्षण शास्त्रातलं एक तत्वज्ञान किंवा एक असा तत्व आहे. गाईज आता आपण इथे ना पहिल्यांदा ना आता फोटो काढून घ्या. इथे नाव आहे शाळेचा. सो इथे फोटो काढू आणि त्यानंतर आपण या साईडला एक फोटो काढणार आहोत. चला काय आता इथं फोटो काढण्यासाठी सर्वांना आता रांगेत उभे केले व्यवस्थित. हां फन फन पिक्चर. 3, 2, 1 परत ना 1 3 किती मुलं खुश झालेत नाही इकडे बघा तुम्ही आता. 1 किती खुश आहेत बघा. थँक्यू थँक्यू. काय आहे बघा किती वातावरण किती छान आहे ना. सो इकडं मॅडम वगैरे आहेत शाळेतील. आता मुलांचा जेवायचा टायमिंग देखील झालेला आहे. सो 1:30 वाजता जेवायची सुट्टी होती मुलांची त्यामुळे जेवायचा टायमिंग देखील झालेला आहे. आणि ढग आले. आता पाऊस केव्हाही पडू शकते बघा. इकडे काले काले ढग झाले तयार. हाँ वो सब वो सामने वाला भी आने वाला है. अच्छा. वो क्या है उन लोग का लॉयर. आपण गेलो होतो ते म्हणजे कुंभे गावामधील मराठी शाळेमध्ये. त्यानंतर जिथे गावात देखील गेलो तिथे देखील शाळेत गेलो होतो आपण. सो तिथून आता आपण कार्यक्रम करून आलो होतो आता फॉर्म हाऊसवरती. सो चला आता मी इकडे जेवण वगैरे गरम करतो सर्वांच्यासाठी आणि अमोलबाईसाठी. सो जेवण गरम करून पाहिजे जेवायला. चला काय इकडे आपला अमोलबाई यायला जा. आता जायला निघाला मुंबईला परत. निघालो आता बाबा. हां आता काम झालं आता. परत भेटू आता गणपतीनंतर. झाल्यावरती. हां प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर उद्घाटनाच्या वेळेस. उद्घाटनाच्या वेळेस उद्घाटन आहे तुम्हाला तर माहीत असेल यूट्यूबचं चॅनल नाव तुम्हाला नंतर स्क्रीनवरती देतो मी. शूटिंगचा पॅकअप चालला त्याला. तर गाईज अशा प्रकारे आपण गेलो होतो. आज ते तुम्ही बघितलं आहे की आपण कुंभे आणि जिथे गावामध्ये गेलो होतो तिथे जे की झेडपी स्कूलमध्ये तिथे जाऊन आपण सर्वे देखील केली आणि सरांनी मुलांबरोबर फोटो काढले. मजा देखील केली. थोडीफार मजा देखील सरांना देखील खूप मजा आली तिथे. सो आपण तिथून तर जाऊन आलो. त्यानंतर सर इथे फार्म हाऊसवरती आल्यानंतर जेवण करून त्यांनी मुंबईला निघून तरी गेले घरी. सो तुम्हाला एवढंच सांगायचं की आपण ज्या स्कूलमध्ये गेले तिथे आपण बघितलं तर मुलांना बसायला बेंच वगैरे नव्हते. सो आपण जर प्रायव्हेट स्कूलमध्ये गेलो तिथे तुम्हाला बेंच असतं सर्व काय असतं मुलांसाठी बसायला.
परंतु गव्हर्नमेंट शाळेमध्ये बेंच वगैरे नव्हते, त्यांना सतरंगे होते खाली बसायला. पावसाच्या वेळेस बघा ना तर लादी किती थंड होती, गार होती. सो अशा वेळेस ना त्या सतरंगीवरती किंवा त्या चटईवरती बसले होते. चटई देखील थंडच होते, कारण लादी गार झाल्यानंतर थंड तर होणार चटई देखील. सो अशा प्रकारे गव्हर्नमेंटने कुठेतरी ते लक्ष द्यायला पाहिजे किंवा फडणवीस सरकारने कुठेतरी लक्ष द्यायला. आपल्या महाराष्ट्राचे शालेय शिक्षण कॅबिनेट मंत्री दादाजी भुसे आहेत, त्यांनी देखील या मराठी शाळेवरती कुठेतरी लक्ष द्यायला पाहिजे आणि ज्या सुविधा मुलांसाठी नाही त्या उपलब्ध नक्कीच करून द्यायला पाहिजे असं मला तरी वाटतं आहे. सोमवारी देखील मी विजिटसाठी गेलो होतो. एक तलवडे गाव आहे तिथे नेरळच्या बाजूला, त्या स्कूलमध्ये गेलो होतो. त्या मॅडमने देखील मला तेच सांगितलं की बाबा आमच्यासाठी जर असं संस्था जर एखादी असेल तिथे मुलांसाठी बसायला बेंच जर भेटेल तर ते देखील नक्कीच आमच्यासाठी उपलब्ध करून द्या, परंतु आपण ते काही देऊ शकत नाही. सो सांगायचं तात्पर्य एवढंच होतं माझा की याच्यासाठी हे जे आहेत ना अशा गोष्टी छोट्या छोट्या मुलांसाठी नक्कीच भेटला पाहिजे. हां, आणि अजून एक सांगायचं म्हणजे की हा माझा एक जो उदाहरण होता किंवा माझा एक जो अनुभव होता मी तोच तुमच्यापर्यंत शेअर केला आहे, तोच सांगायचा प्रयत्न केला. याच्यामध्ये मी कदाचित चुकीचा पण असू शकतो. मला समोर त्या स्कूलमध्ये तुम्हाला बाजूला जर व्हिडिओ जर दिसत असेल तर बघा, तिथं मुलं कशी खाली बसलेली, बेंचवरती काही बसलेली नाही. तर नक्कीच तुम्ही देखील आता याच्यावरती विचार करू शकता तुम्ही. सो नक्कीच तुम्हाला देखील हे व्हिडिओ कशा वाटले ते देखील तुम्ही नक्कीच सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर कोणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला असे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू. चला बाय बाय.